वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील पर्यावरणीय व्यवस्थापन या घटकावर प्रस्तावना कौशल्याची सूक्ष्म अध्यापन पाठयोजना कशी काढायची ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव लिहून घ्यायचे, शाळेचे नाव लिहून घ्यायचे. त्यानंतर कौशल्य आहे प्रस्तावना कौशल्य, वर्ग 9वी, विषय घेतलेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, घटक आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. वेळ इथे लिहून घ्यायची 5 ते 7 मिनिटे, दिनांक तुम्ही लिहून घ्यायची. त्यानंतर प्रस्तावना कौशल्यासाठी इथे 3 कॉलम करून घ्यायचे. इथे प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग केलेला आहे. पहिला कॉलम आहे शिक्षक कृतीचा, दुसरा विद्यार्थी कृती आणि तिसरा उपकौशल्य. प्रस्तावना कौशल्यामध्ये आपण इथे प्रश्नोत्तर पद्धतीचा उपयोग केलेला आहे. तुम्ही कथन पद्धतीचा सुद्धा उपयोग इथे करू शकता. प्रश्नोत्तर पद्धतीमध्ये इथे पहिला मुद्दा घेतलेला आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात आणि उपकौशल्यामध्ये येणार लक्षवेधक प्रारंभ. शिक्षक कृतीमध्ये पहिला प्रश्न, मुलांनो, आज शाळेत येताना बाहेरचे वातावरण कसे होते? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी वातावरण कसे होते ते उत्तर देणार. इथे उत्तर घेतलेलं आहे, आज खूप ऊन होते किंवा आज ढगाळी वातावरण होते, असं काहीतरी उत्तर विद्यार्थी देणार. उपकौशल्यामध्ये येणार पूर्वज्ञान जागृती. शिक्षक कृतीमध्ये दुसरा प्रश्न, आज खूप ऊन होते पण नक्की किती ऊन होते हे आपण कसे सांगू शकतो? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, हवामान विभागाच्या आकड्यावरून आपण नक्की सांगू शकतो. उपकौशल्यामध्ये येणार कुतूहल निर्मिती. शिक्षक कृतीमध्ये तिसरा प्रश्न, पाऊस पडणार आहे की नाही हे आपल्याला कशावरून समजते? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, हवामान विभागाच्या अंदाजावरून किंवा ढग जमा झाल्यावरून आपण हे सांगू शकतो की आज पाऊस पडणार आहे की नाही. उपकौशल्यामध्ये येणार शृंखलाबद्धता. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढचा प्रश्न, हवामान विभाग कशाचे अंदाज वर्तवतात? विद्यार्थी कृतीमध्ये येणार हवामान विभाग हवामान अंदाज, तापमान, पाऊस, वादळाची माहिती याच्याविषयी अंदाज वर्तवतात. उपकौशल्यामध्ये येणार समर्पक प्रश्नांची निवड. त्यापुढे शिक्षक कृतीमध्ये अचानक आलेले वादळ किंवा महापूर यामुळे आपल्या पर्यावरणावर काय परिणाम होतो? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देणार, मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, कचरा साचतो, झाडे पडतात. आणि उपकौशल्यामध्ये येणार प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढचा प्रश्न, साचलेल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर काय होईल? विद्यार्थी कृतीमध्ये विद्यार्थी उत्तर देणार, प्रदूषण वाढेल आणि आजार पसरतील. उपकौशल्यामध्ये येणार पाठ्यांशाचे महत्त्व कथन. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये पुढचा प्रश्न, अशा पर्यावरणीय समस्या रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी विचार करतात आणि उपकौशल्यामध्ये येणार समस्यात्मक प्रश्न. त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये अगदी शेवटचा मुद्दा, तर आज आपण हवामान, कचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश असलेल्या पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठाचा सविस्तर अभ्यास करणार आहे. विद्यार्थी कृतीमध्ये येणार विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि उपकौशल्यामध्ये येणार हेतुकथन आणि शीर्षक लेखन.